गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळचे 5:45 होत आलेत आणि इथे मी मुलांच्या डब्यासाठी ना उपमा बनवला आहे. जसं की गावाकडे याला उपीटसुद्धा म्हणतात. तर अशा पद्धतीनं मी छान असं बनवलेलं आहे. तर हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आता आम्ही बँकेत चाललो होतो आणि ऊन होतं आत्ता आणि कुचका पाऊस आला आहे आत्ताच्या आत्ता. म्हणजे बाहेर पडायला निघतोय तोपर्यंत पाऊस आला आहे आणि आता असा पाऊस पडायला लागला की बाहेर जायचा कंटाळा येतो. पण ठीक आहे, बघू आता जरा थोडा कमी झाला की जाईन. मुलांचे हे काढायचे आहेत ना, खाते काढायचे आहेत दोघांचे पण, तर ते काढून घ्यायचे आहेत. त्यासाठी तयार होऊन बसलो आहे आणि आता बऱ्यापैकी ऊन होतं म्हणून म्हटलं आवरून जाऊया, तर पावसानं घोटाळा केला. इथे आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यावर लक्षात आलं की मिथून कागदपत्रांची पिशवीच नाही घेतली. मग ती पुन्हा आणण्यासाठी मी घरात गेले. तिने फक्त पर्स घेतली होती. मला वाटलं सगळंच घेतलं की काय, बघते तर कागदपत्रांची पिशवी घरातच होती. त्यासाठी परत आत गेले आणि घेऊन आली. आणि बऱ्यापैकी रस्त्यावर गेल्यावर ना पाऊस कमी झाला, त्यामुळे जरा बरं वाटलं मला. कारण पावसातून जायला चिकचिक नको वाटते. कारण अर्ध्याहून भिजायला होतं ह्या पावसामध्ये. कारण कोकणातला पाऊस तर तुम्हाला माहीतच आहे, आला की इतका जोरात येतो ना की काय समोरचं दिसत पण नाही. तर अशा पद्धतीनं ना मितूचे झेरॉक्ससुद्धा काढायचे आहेत आधार कार्डचे. आणि ही आमची बिल्डिंग रस्त्यावरून अशी दिसते. तर इथे ना एका दुकानामध्ये चौकशी केली की झेरॉक्स काढून मिळेल का. ते बँकेच्या खालीच होतं, पण तिथे ते मशीन बंद पडलं होतं म्हणून दुसऱ्या ठिकाणी गेलो. आता झेरॉक्सचे सुद्धा रेट इतके वाढलेत ना की माणसाने काय करावं हे कळतच नाही. 3 रुपये एक झेरॉक्स मला मिळाली आणि चिपळूणला तर 4 रुपये एक आहे. त्या दिवशी मी तुम्हाला बोललीच झेरॉक्सचे भरपूर पैसे घेतात म्हणून. तर अशा पद्धतीने दोघांचे जे अर्धा फॉर्म मी घरी भरला होता आणि अर्धा तिथे जाऊन भरायचा होता सरांना विचारून. ते विचारत मी सगळं पूर्ण करून घेतलं. आणि पहिले मितूचा भरला फॉर्म, कारण तिचं सगळं क्लिअर होतं. आणि स्वराजचं कसं वय कमी पडत होतं, त्याच्यामुळे ते माझ्या थ्रू ते माझ्या सह्या वगैरे सगळं लागणार होतं. आणि पॅन कार्डची झेरॉक्स काय मी नेली नव्हती, त्यामुळे मी तुला बोलली की तुझा फॉर्म भरेपर्यंत ना एक झेरॉक्स काढून आण पॅन कार्डची. ती जाऊन घेऊन आली. त्यानंतर मग तिचा फॉर्म भरून झाल्यानंतर त्याचासुद्धा भरला आणि लगेच मग 500 रुपये दोघांच्या पण अकाउंटला भरून टाकले. तर मी तिथे तिला दाखवत होती की चपला काढायच्या नाहीत, कारण मेसेज तुम्ही वाचलाच असेल आत्ता की जर गहाळ झाल्या तर आम्ही जबाबदार राहणार नाही. तर ठीक आहे म्हटलं, मी तुम्हाला मध्ये बाहेर चपला काढ. तर बँकेतून यायला बरोबर 4 वाजले. स्वराज, कसं वाटलं बँकेत येऊन? तुझं अकाउंट उघडलं कसं वाटलं? हा ना, आता सगळे भिशीतले पैसे त्याच्यात टाकायचे अकाउंटवर, कळलं? ठीक आहे. जस्ट आम्ही घरी यायला आणि जोराचा पाऊस यायला, आणि जाताना पण आम्ही जसं रस्त्यावर गेलो तसं गेला पाऊस आणि आता घरी पोचल्यानंतर आला. नशीब म्हटलं घरी आल्या आला ते, नाही तर आम्ही भिजायला झालं असतं. बँकेतून आल्यानंतर थोडा वेळ मी आराम केला. आता थोडीशी चहा ठेवते माझ्यासाठी आणि हे साड्या 2-3 पिकोफॉल करायचे आहेत, ते करायला बसणार आहे. आणि त्यानंतर मग कोथिंबीर वगैरे निवडणार आहे. मी आत्ता दूध तापायला ठेवले. आता खरं तर म्हणजे पावसाळा जरी असला तरी कोकणातलं म्हणजे इकडचं चिपळूणचं वातावरण ना खूप दमट असतं आणि गरम असतं, त्यामुळे दूध नासण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मी जेव्हा वापरेन ना तेव्हा गरम करून ठेवते, म्हणजे खराब नाही हो, 2-3 दिवस चांगलं जातं. तर ठीक आहे, आता चहा करते पटकन. इकडे आपला चहा मस्तपैकी उकळतोय. गवती चहासुद्धा टाकला आहे आणि इकडे दूधसुद्धा गरम करायला ठेवलं आहे, बघू शकते. चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर ना मला इथे पिकोफॉल करायचं होतं. तर इथे मी मशीनना आधीची जी शिलाईची आहे ती काढत होती, त्यानंतर पिकोची मला लावायची होती.
बसले होते मी पिको फॉल करायला साड्यांना. आता 7 वाजले आणि 3 साड्या माझ्या पिको फॉल करून झाल्यात. आता ही साडी आहे ती सासूबाईंची साडी आहे, ती आता मी करून देते पाठवून. त्यांना फक्त पिकोच होता आणि बाकीच्या 2 पिको फॉल लावायचं. मशीनवर जरी असलं तरी वेळ होतो, कारण जरा थोडी जड जाते मशीन ही माझी आणि हळूहळूच करते मी, कारण सुई वगैरे तुटते ना तर. आणि मुलं वगैरे आता खेळून आले, म्हणजे मिताली काही जात नाही खेळायला, स्वराज आता खेळून आला आहे. तो टी व्ही बघत बसला आहे आणि बघते काय अभ्यास वगैरे असेल तर. मी आपली कोथिंबीर नीट करत करत त्याच्या शेजारी बसते अभ्यास घेत. दुसरी ही एक साडी आहे. त्यानंतर ही सासूबाईंची एक आहे. ही एक पोपटी कलरची साडी. अशा पद्धतीनं 3 साड्या होत्या त्या आत्ता करून घेतल्यात पिको फॉल लावून. आता हात शिलाई उद्या वगैरे घालेन. संध्याकाळ झाली होती, दिवाबत्तीचा टाईम झाला होता. इथे दिवाबत्ती करून ना बाहेर दरवाजात एक अगरबत्ती लावली, त्यानंतर देवालासुद्धा अगरबत्ती लावली आणि मग जी काही कोथिंबीर नीट करायची होती ना ती नीट करत बसले इथे मी. आणि स्वराजचं अभ्यासाचं बोललं तर स्वराज बोलला मम्मा थोडासाच अभ्यास आहे, थोड्या वेळाने करतो. म्हटलं ठीक आहे. मग थोडा वेळ त्याला टी व्ही बघू दिला आणि मग अभ्यासाला बसला तो. भांडी वगैरे सगळं आत्ताच धुवून झालेलं आहे. आता कोथिंबीर ह्या डब्यामध्ये ठेवून देते. मगाशी जी काय नीट केली ती. आणि ढोकळ्यासाठी डाळ भिजत घालायचे, ते पण घालून घेते. अशा पद्धतीनं ठेवून दिले. इथे ना मी ढोकळ्यासाठी जी काही डाळ, तांदूळ आणि थोडीशी उडीद डाळ भिजत घालते ना, त्याचं जर प्रमाण तुम्हाला हवं असेल ना, आधी मला ढोकळा करून बघू दे. तो जर छान असा सक्सेस झाला ना तर मी ते प्रमाण तुमच्याशी शेअर करेन. त्यासाठी व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं 3-4 पाण्याने ना डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेत. इथे ना मस्त असं डाळ आणि तांदूळ भिजत ठेवल्या ढोकळ्यासाठी. ते आता उद्या सकाळी दळणार मी, कारण रात्रभर आता हे भिजेल छान ना. तर आत्ता वाजलेत 9:30. रात्री ना जेवण वगैरे जेवून झाल्यानंतर सगळं भांडी वगैरे ना 9:30पर्यंत झालं होतं माझं. म्हटलं आता इतक्या लवकर झोपायचं कशाला, पण मुलं ऑलरेडी झोपली होती, कारण जेवण आमचं आज लवकर जेवण झालं होतं 9 वाजताच. त्यामुळे ती अर्ध्या तासामध्ये झोपून गेली. तर म्हटलं 9:30 वाजता झोपायचं कशाला, म्हणून मी 2 साड्या ज्या हातशिलाई घालायची होती ना फॉलला, तेच इथं ह्यांच्यासोबत फोनवर बोलत बोलत हातशिलाई घालत बसले. कारण ह्या 2 साड्या ना दुसऱ्या दिवशी लगेच द्यायच्या होत्या. तर म्हटलं पूर्ण करून घेऊयाच, परत दुसऱ्या दिवशी ना पेंडिंग काम ते ठेवायला नको, कारण बुधवार असल्यामुळं खूप वेळ माझा जेवणामध्ये जाणार होता त्याच्यामुळे. अशा प्रकारे 11:15 वाजलेत मला 2 साड्या करेपर्यंत. झालेल्या साड्या पटकन घडी घालून ना ठेवून दिल्या आणि पिशवीमध्ये घालून त्याच्या. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय.